नमस्कार, मी निरंजन. आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो काही अंतर्गत संघर्ष आहे तो आता समोर आलाय आणि उद्धव ठाकरेंनी जे म्हटलं की आशिष शेलारांनी देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातला भाजपचा पप्पू आहे, हे अत्यंत करेक्ट शब्दामध्ये उद्धव ठाकरे बोललेले आहेत. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आता राहुल गांधी यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये व्होट चोरीबद्दल पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर आणखीन एक पत्रकार परिषद घेतली, वोटर्सची नावं ही कशी डिलीट केली जात आहेत याबद्दल. त्यावेळेला आपले महाराष्ट्राचे दीडशहाणे फडणवीस यांनी एक अतिशय चीप कॉमेंट केली त्याच्याबद्दल. आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर बरेच नेते असतील, हे राहुल गांधींवर टीका करतायत आणि मतदार यादीत काहीच घोळ नाहीये आणि जणू काही म्हणजे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते पगारी नोकर असल्यासारखं निवडणूक आयोगाची बाजू घेणं हे भाजपच्या लोकांनी सुरू केलं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये महामोर्चा झाला सत्य लोकांच्या समोर आणण्यासाठी म्हणूनचा. त्यात सर्व पक्ष सामील झाले, विरोधी पक्षातले, आणि या निवडणूक मतदार याद्यांबद्दलचे आक्षेप जाहीर सभेमध्ये सर्वांनी त्यांच्या पद्धतीने सांगितले. बोगस नावं कशी आहेत, दुबार नावं कशी आहेत, एकाच पत्त्यावरती शेकडो नावं कशी नोंदवलेली आहेत, त्यात जंक कसं आलेलं आहे त्या मतदार यादीमध्ये, वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा भाजपची प्रतिक्रिया आली याच बद्दलची. आणि मग देवेंद्र फडणवीस बिहारहून प्रचार करून मुंबईमध्ये परतल्यानंतर आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली. आणि मग काय, ते पण लो IQच आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हिंदू दुबार नावं तुम्हाला दिसतात, मुस्लिम दुबार नावं तुम्हाला दिसत नाहीत का वगैरे. आणि मग त्यांनी मुस्लिम दुबार नावं कर्जत जामखेडमध्ये कशी आहेत, अमुक ठिकाणी कशी आहेत, तमुक ठिकाणी कशी आहेत वगैरे वगैरे हे बोलायला सुरुवात केली. निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे. पण आमची भूमिका त्याबद्दली खूप स्पष्ट आहे. राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा, हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. आणि हिंदूंच्या मतदारांच्या विरोधामध्ये का बरं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भूमिका घेत आहेत वगैरे वगैरे. आता हिंदू मतदारांच्या विरोधात कोणी भूमिका घेतलेली नव्हती. डुप्लिकेट नावांच्या विरोधामध्ये भूमिका सर्वांनी घेतली, जंक नावांच्या बद्दल भूमिका सर्वांनी घेतली, चुकीच्या आणि फ्रॉड पत्त्यांच्या विरोधामध्ये सगळ्यांनी भूमिका घेतली. असं धर्म म्हणून कोणी त्यावेळेला मतदारांकडे बघितलेलं नव्हतं, पण यांनी त्याला धर्म म्हणून वळण देण्याचा प्रयत्न केला आशिष शेलारांनी. आणि हे मला असं वाटतं की आशिष शेलारांनी हे स्ट्रॅटेजी ठरवून फडणवीसांच्या विरोधात केलं. कारण की आशिष शेलारांच्या त्या पत्रकार परिषदेमधून एवढंच सिद्ध होतं किंवा झालं की मतदार यादीमध्ये नावांचे घोळ आहेत हे भाजपला सुद्धा मान्य आहे, हाच त्याचा अर्थ झाला. आणि मग भाजपला सुद्धा जर मतदार यादीमधले घोळ मान्य आहेत, दुबार नावं मान्य आहेत, राज ठाकरेंनी जसं सांगितलं एक एक मतदारसंघामध्ये कसे 60,000, 90,000, 1,00,000, 1,25,00,000 अशी नावं नोंदवलेली आहेत, बोगस नावं. पाटण सारख्या मतदारसंघामध्ये 1,25,00,000 नावं अशी आहेत जी शहरांमध्ये, इतर वेगवेगळ्या शहरांमध्ये पण आहेत, मुंबईत आहेत, कोल्हापूरला आहेत, पुण्यामध्ये आहेत, आणखीन इतर ठिकाणी आहेत, आणि ती पाटणमध्ये सुद्धा आहे. 1,25,00,000 नावं. तर अशी सगळी यादी ह्या वेगवेगळ्या नेत्यांनी त्या जाहीर सभेमध्ये बोलत असताना मोर्चाच्या नंतर ही त्यांनी मांडली होती. आणि त्याला आशिष शेलार यांनी दुजोरा दिला, पुराव्यासह दुजोरा दिला की फक्त हीच नाही, ही नावं पण त्याच्यामध्ये आहेत.
आणि आशिष शेलारांनी मतदार यादीमध्ये घोळ आहे हे मान्य केलं, हे कबूल केलं. विरोधी पक्षांचा जो आरोप आहे तो अतिशय योग्य आरोप आहे हेच आशिष शेलारांनी दाखवून दिलं आणि देवेंद्र फडणवीसला तोंड घशी पाडलं. याच्यातून हे भाजपचं अंतर्गत राजकारण आहे. आता आशिष शेलारांचा बोलविता धनी कोण, आशिष शेलार कोणाच्या पाठिंब्यावरती इतकी भूमिका घेत आहेत, हे भाजपच्या अंतर्गतला विषय आहे आणि ते पाहतील याच्याबद्दल नक्कीच. पण आता येणाऱ्या काळामध्ये या भाजपच्या अंतर्गत कुरघोड्या ज्या आहेत या आणखीन बघायला मिळेल असंच त्याच्यामधून दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर घ्यायच्या असतील तर त्याचं खूप मोठं गांभीर्य आहे. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या 26-27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या वार्षिक अर्थसंकल्पाचा विचार जर केला तर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मिळून वर्षाचा अर्थसंकल्प हा 4 लाख कोटीपेक्षा जास्त होतो. आणि मग या 4 लाख कोटी रुपयाच्या एका आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामधून किंवा या बजेटमधून नागरिकांची जी कामं व्हायची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत असलेली कामं, ती कामं कोणी राबवायची आणि ती कामं करणारे लोकप्रतिनिधी हे अत्यंत सदोष आणि अत्यंत फ्रॉड्युलंट अशा मतदार यादीच्या आधारावरती ती निवडणूक व्हावी का, हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि म्हणून सर्व विरोधी पक्ष जी मागणी करतायत की मतदार याद्यांमधले घोळ हे संपूर्णपणे दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत. सदोष मतदार यादी ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने आपल्या सर्वांना जो मताचा अधिकार दिला त्यात असं म्हटलेलं आहे की सर्वांच्या मताचं मूल्य हे 1 असेल. आता मी मतदान करतो आणि माझं जर दुबार 3 वेळेला नाव असलं, 3 बार नाव असलं आणि माझ्या दुबार नावावरती जर कुठल्या बोगस माणसानी मी दिलेल्या पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर माझ्या मताचं मूल्य 0 होतं. आणि तिसऱ्याने जर केलं तर ते मताचं मूल्य हे निगेटिव्ह होतं. आणि म्हणून संविधानातल्या या बेसिक तरतुदीच्या विरोधामध्येच ही सगळी मतदार यादी आहे. आणि म्हणून या मतदार यादीबद्दलचे आक्षेप आहेत आणि ही मतदार यादी 0 दोष, एकही दोष त्याच्यामध्ये असता कामा नये आणि मगच निवडणूक घेण्यात यावी ही साधी आणि अत्यंत रास्त अपेक्षा आणि मागणी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. निवडणूक आयोग तरच झुकेल जर का या राज्यातल्या नागरिकांचा दबाव त्यांच्यावरती असेल. त्यामुळे माझं हे सतत म्हणणं आहे की नागरिकांनी व्यक्त होणं याबद्दल, आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नागरिकांनी याबद्दल उघडपणाने व्यक्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे. तरच सत्ताधाऱ्यांवरती आणि निवडणूक आयोगावरती दबाव येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही याच मताचे आहात का? तुमचं काय म्हणणं आहे हे खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.